उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोनही केले, पण निवडणूक झालीच तर जे पाठिंबा देणार नाहीत त्यांची मतं फुटणार तर नाहीत ना, अशी शक्यता निर्माण झाली आहे। राधाकृष्णन यांच्यासाठी फडणवीसच मैदानात उतरल्यानं महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फडणवीसांवर विशेष जबाबदारी। राधाकृष्णन यांच्यासाठी फडणवीस करणार मतांची बेगमी। फडणवीसांवर जबाबदारी सोपवल्यानं महाविकास आघाडी सावध। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार हे आता जवळपास स्पष्ट होत आलंय। विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही इंडिया आघाडीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। इंडिया आघाडीनं बी सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरवलंय। निवडणूक होणार असे चिन्ह दिसताच बहुमत असतानाही भाजपनं या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्यानं जास्तीत जास्त मतं आणि विरोधकांचाही पाठिंबा महाराष्ट्रातून मिळवण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील, विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची NCP असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की सीपी राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन करून राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। शिवाय राजनाथ सिंह यांचाही फोन येऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच इंडियाची भूमिका तीच आपली भूमिका असं संजय राऊत यांनी सांगितलं। सेनेची भूमिका स्वतंत्रपणे असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही, कारण ते इंडियाचे उमेदवार आहेत लक्षात, आणि आम्हाला इंडिया ब्लॉक म्हणून विचार आणि निर्णय एक वेगळा घ्यावा लागेल, तो काही असेल, आणि तो सहमतीने घेण्यात, जो निर्णय असेल तो सहमतीने घेण्यात। राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत, त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील, त्यांचं कामच आहे। उद्धव ठाकरेंप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करून सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही असं झाल्याची आठवण भाजपनं करून दिली आहे। शरद पवारांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बाळासाहेबांना फोन केला होता। या आठवणीला बावनकुळेंनी उजाळा दिला। महाराष्ट्राचा एखादा मतदार व्यक्तिमत्व जर देशाचे उपराष्ट्रपती होत असेल तर सर्वांनी जाहीर पद्धतीने, मी तर म्हणेन जाहीर करून एक भूमिका व्यक्त केली पाहिजे। म्हणजे कधी कधी तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादं आव्हान शरद पवार साहेबांना करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे। एखाद्या वेळी शरद पवार साहेब एखादं आव्हान करायचं तर बाळासाहेब ठाकरेजी समर्थन करायचे। त्यामुळं या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे। एनडीएला बहुमत आहे तरीही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची काही मतं एनडीए खेचण्याचा प्रयत्न करेलच। तसं झाल्यास महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का असणार आहे। पूर्व शिकोना, झी 24 तास, नवी दिल्ली।